नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्रावण महिना जो आहे तो सुरू होत येत्या 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर श्रावण शुक्रवारची जीवतीची पूजा कशी करावी, मुलांच्या रक्षणासाठी आपण प्रगती होण्यासाठी पूजा कशी करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून की तुम्हाला माहिती समजेल. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी हे आपल्याला पूजन करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. जीवतीच्या प्रतिमेचं पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीवती, हिच्या पूजनाचा हेतू काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं वृंदिकतेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे. दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन. दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती. जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मात्र शक्तीकडून केल्या जातात. आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांचं वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काही रहस्य असेल या प्रतिमाक्रमाचे तर जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध, बृहस्पती, गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते, त्यांची पूजा केली जाते. तर प्रथम भगवान नरसिंहाचं पूजन केलं जातं. तर भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेला नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याचं मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचे रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेले देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादीपासून आपल्या बाळाचं रक्षण करत असतात. त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा म्हणजे श्रीकृष्ण. तर यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहे. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णाचंच का? तर आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळतात. त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात. म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे. नंतर येतात त्या जरा व जिवंतिका. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता. जर या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगनधनरेश बृहरथ याला 2 राण्या असतात. दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम असते, परंतु राजाला पुत्रपुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतात. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असतात. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्हीही शकल साधते. तर जरा ते साधलेले अर्भक जे असतात संध्या समयास ब्रह्मरथ राजाला आणून देतात. जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा
त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतात. त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी जारेची सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असते अशा या रूपात दाखवलेले आहे. तर प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून अंकुश धारण करतो, तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालते. तर हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ आहे. हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर येतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवतो. हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला हेच शिकवते. म्हणून बुध बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा ही जिवती प्रतिमेचा एका मात्र शक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जिवती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पूजन. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमस्तुते. तर प्रत्येक आईने जरांजिवतिका या सेवा कराव्यात. जिवतीचं पूजन करावं, जरा जिवंतिकेचं. दर शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करावी, सेवा करावी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.